तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। लाडकी बहीण योजना ही मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनली आहे। योजनेबाबत विरोधकांनी टीका केली की ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित असेल आणि महिलांना योजनेचे पैसे मिळणार नाहीत। मात्र मी तुम्हाला खात्री देतो की ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही। ही योजना सुरू राहणार आहे आणि त्याच्यावर सत्ताधाऱ्यांनीही आपलं वचन पाळलं आहे। लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण। या योजनेतून राज्यातील महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातात। निवडणुकीपूर्वी आम्ही महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आम्ही ते आश्वासन पाळणार आहोत। आम्ही लवकरच हे रक्कम जमा करू। जानेवारी 26 पुढील रविवारीच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। आम्ही उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार आहोत आणि योजनेची अंमलबजावणी जलद होईल याची काळजी घेणार आहोत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यश अपयश। लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या, पण आता वेगळं चित्र आहे। विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं आहे। कोणतंही यश किंवा अपयश कायम नसतं, सातत्य आणि प्रयत्नांनी आम्हाला पुढे जायचं आहे। आमची जबाबदारी वाढली आहे आणि आम्ही ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत। चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई। सध्या पक्षात अनेकजण येत आहेत, पण पक्षाची प्रतिमा आम्ही जपणार आहोत। चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल आणि गैरवर्तणूक सहन केली जाणार नाही। पक्षाला कमीपणा येऊ नये यासाठी आम्ही ठोस पावलं उचलणार आहोत। आर्थिक शिस्त आणि आगामी अर्थसंकल्प। आमच्या आगामी अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त लावणारी धोरणं राबवली जातील। राज्याचा विकास आणि प्रगती आमचं प्राधान्य राहील। आमची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना केल्या जातील। आम्ही दिलेली प्रत्येक आश्वासनं पाळणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर जमा होतील आणि महिलांना दिलेला शब्द पूर्ण केला जाईल। तुमचं प्रेम आणि विश्वास हीच आमची ताकद आहे। तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही हे सगळं साध्य करू शकतो। शेवटी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू। लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळतील आणि राज्यातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान राखला जाईल। धन्यवाद।